इयत्ता 7वी मराठी तासिकेसाठी मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. मुलांनो, वेळ आहे शब्दलेखनाची. तुम्ही तयारच असाल. चला तर मग आपला आजचा पहिला शब्द आहे नियंत्रण. नियंत्रण. झाला लिहून? दुसरा शब्द आहे नियंत्रण म्हणजे कंट्रोल. दुसरा शब्द आहे पर्यटक. पर्यटक. पर्यटनासाठी जाणारी लोक त्यांना पर्यटक म्हटलं जातं. पर्यटक. तिसरा शब्द आहे, नीट ऐकाणी लिहा, धूम्रपान म्हणजे स्मोकिंग वगैरे. त्याला मराठी शब्द आहे धूम्रपान. आज जरा कठीण शब्द आहेत हा. मी म्हटलं पुन्हा ऐका, धूम्रपान. झालं लिहून? माझा चौथा शब्द आहे पुनर्निर्मिती. पुनर्निर्मिती. मी उच्चारण परत करून दाखवते. पुनर्निर्मिती. पुनर्निर्मिती. बघा रफार वगैरे कुठे आहेत, नीट लक्ष देऊन शब्द लिहा. पुन्हा ऐकू शब्द पुनर्निर्मिती. आता माझा शेवटचा शब्द आहे घटनास्थळ. एकच शब्द आहे घटनास्थळ. 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 उच्चारणावर नीट लक्ष दिलं की तुम्हाला समजेल कसं लिहायचं शब्दलेखन. शुद्ध लिहिण्याची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा शब्द वाचून दाखवते सगळे. पहिला होता नियंत्रण, दुसरा पर्यटक, तिसरा धूम्रपान, चौथा पुनर्निर्मिती आणि पाचवा होता घटनास्थळ. झालंय? शेवटच्या स्लाइडवर आपण नेहमीप्रमाणे त्याची उत्तरं बघणार आहोत. आता आपण आपल्या उर्वरित प्रश्नांकडे व्याकरणाचे जाणार आहोत. प्रश्न 11 पर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले होते. आता आपण प्रश्न 12 पासून सुरुवात करतोय. मुलांनो, पुन्हा मी एकदा सांगितले की प्रश्न चौथ्याची प्रश्न उत्तरं दिलेली नाहीयेत. फक्त व्याकरण विभाग आपण घेतोय. कारण का तर अभ्यासक्रमातून हा पाठ, गोपाळचे शौर्य हा पाठ स्किप केलेला आहे, वगळला आहे फक्त या वर्षासाठी. कळलं? त्यामुळे त्याची प्रश्न उत्तरं आपल्याला अभ्यासायची नाहीयेत. फक्त जो जो व्याकरणाचा भाग आहे तेवढाच फक्त अभ्यासायचा आहे. म्हणून फक्त व्याकरण भाग आपण सोडवत आहोत. आता प्रश्न 12 आहे, खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा. मुलांनो, आपण शब्दांच्या जाती पाहिल्या होत्या, बरोबर? त्या शब्दांच्या जाती किती होत्या? 8 होत्या. त्यातला पहिला भाग होता, पहिल्या 4 नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. यांना आपण सव्यय म्हटलेलं आहे. तर उरलेले 4 आहेत त्यांना आपण अव्यय असं म्हटलेलं आहे. कारण का? मागे त्यांच्या सरनेम लावलंय अव्यय म्हणून. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय.
कळलं? आणि म्हणून ह्यांच्या मागे अव्यय लिहिले आहेत, म्हणून ते अव्यय फॅमिलीतले झाले. त्यानंतर आपण अजून एक व्हिडिओ पाहिला होता अगोदर क्रियाविशेषण अव्ययाचा, आणि त्या क्रियाविशेषणाचा सेपरेट आपण बघितला होता व्हिडिओ, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला 4 त्याचे भाग सांगितलेले होते. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ज्याच्यामध्ये काळाचा बोध होतो, स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय ज्याच्यामध्ये स्थळाचा किंवा ठिकाणाचा बोध होतो. त्यानंतर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ज्याच्यामध्ये रीतीचा किंवा पद्धतीचा बोध होतो. आणि चौथं होतं परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. याच्यामध्ये संख्या किंवा परिमाण तुम्हाला दिलेले होते, क्वांटिटी. कळलं? हे 4 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. जेवढं जेवढं व्याकरण आपण शिकलेलो तेवढा सगळा भाग आपल्याला युनिट टेस्टला असणार आहे. कळलं? तर आता आपण हे सोडवून घेतोय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय. क्रिया कशी घडली त्याबद्दलची अधिक माहिती ज्या शब्दातून मिळते त्याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. जसं आपल्यासमोर वाक्य आहे, बघूया पहिलं. मला वाटतं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मी एक 3 मिनिटं तुम्हाला देते, पेन्सिल घ्यायची आहे आणि तुम्हाला जी क्रियाविशेषणं वाटतायत, कारण आपण शिकवलेली आहेत, आता रिव्हिजनच होऊन जाईल आपली म्हणजे बाय द टाईम. तर तुम्ही एक 2 मिनिटं देते, पेन्सिलीने तुम्हाला त्या वाक्यामध्ये कोणती क्रियाविशेषणं दिसत आहेत त्याला तुम्ही अधोरेखित करा, अंडरलाईन करा. मी वाक्य वाचते, तुम्ही तुमची अंडरलाईन करायची आणि नंतर मग माझी उत्तरं तुम्ही पाहाल. पहिलं वाक्य आहे, माझे हसणे क्षणोक्षणी वाढत गेले. कधी वाढत गेले? तो शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. बघा बरं. तुम्ही अंडरलाईन करायचंय. मी थोडासा क्लू देते, नंतर उत्तरं बघूया आपण. चला आता आपण दुसऱ्या वाक्याकडे वळूया. मंदा लिहिताना नेहमी चुका करते. कधी? ते क्रियाविशेषण अव्यय. क्रियापद असतं ना वाक्याच्या शेवटी, मोस्टली क्रियापद असतं. त्या क्रियापदाला प्रश्न विचारला असता तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय कळतं. मंदा लिहिताना नेहमी चुका करते. कधी? तो शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. मिळाला का? झालं अंडरलाईन करून? चला आता आपण तिसऱ्या वाक्याकडे जाऊया. आईने आशाला 100दा बजावले. आशा हे मुलीचं नाव आहे. मग आईने कितीदा बजावले? कितीदा? तो शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय. मला वाटतं समजलं असेल तुम्हाला. केली अंडरलाईन? चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चौथं वाक्य आहे, सभोवार दाट झाडी होती. कुठे? मी क्रियापदाला प्रश्न विचारला. क्रियापद आहे होती. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. सभोवार दाट झाडी होती. आता होती हे काय झालं? क्रियापद. मग क्रियापदाला मी प्रश्न विचारते, कुठे? तेव्हा या वाक्यात एक शब्द मिळतो आणि तो शब्द म्हणजेच काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. मला वाटतं तुमचं अंडरलाईन करून झालं असेल. आता आपण उत्तर बघूया. पहिला प्रश्न होता, माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. कधी? क्षणोक्षणी. बघा, चेक करा तुमची आन्सर्स आणि चुकीची असतील तर दुरुस्ती करून घ्या. कळलं कसं आलं क्षणोक्षणी ते? जेव्हा आपल्याला क्रियाविशेषण अव्यय शोधायचं असतं त्यावेळेला क्रियापदाला आपण प्रश्न विचारायचा की मग वाक्यामध्ये जे उत्तर मिळतं ते क्रियाविशेषण अव्यय असतं. मंदा लिहिताना नेहमी चुका करते. कधी? नेहमी. मग नेहमी काय झालं? क्रियाविशेषण अव्यय. आता तिसरं वाक्य होतं, आईने आशाला 100दा बजावले. कितीदा बजावले? 100दा. आणि म्हणून 100दा हे काय झालं? वाक्याचं क्रियाविशेषण अव्यय. आता चौथं आहे,
सभोवार दाट झाडी होती. कुठे? सभोवार. बरोबर. मग ही झाली तुमची क्रियाविशेषण अव्यय. मला वाटतं बाय द टाइम रिव्हिजन पण होते आणि तुम्हाला समजतंय सुद्धा. झालं चेक करून तुमचं. आता आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. प्रश्न 13. कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून खालील वाक्ये पूर्ण करा. मुलांनो, जे ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये दिलेली 4 शब्द जे आहेत हे काय आहेत? क्रियाविशेषण अव्यय आहेत. समोरून, सगळीकडे, पूर्वी आणि घटाघटा ही 4 क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता आपण खालची वाक्य वाचूया. नेहमीप्रमाणे हातात पेन्सिल असेलच. मी वाक्य वाचत जाते. तुम्हाला जे उत्तर बरोबर वाटतं त्याच्या डोक्यावर ब्रॅकेटमधले जे उत्तरं दिली आहेत त्याच्या डोक्यावर नंबर लिहून ठेवायचे आणि मग मी माझं उत्तर सांगणार. मग तुम्ही किती बरोबर आहात ते तुम्हाला कळेल. चला तर मग पहिलं वाक्य आहे, डॅश वाहतुकीची साधने कमी होती. समोरून, सगळीकडे, पूर्वी, घटाघटा यातलं योग्य उत्तर तुम्हाला जे वाटेल त्या शब्दाच्या वरती 1 नंबर लिहा पेन्सिलीने. म्हणजे चुका झाल्या तरी आपल्याला इरेजरने ते रफ करता येतं. आता दुसरं वाक्य आहे, मी डॅश पाणी प्यायलो. कसं पाणी प्यायलो? समोरून, सगळीकडे, पूर्वी की घटाघटा ते तुम्ही बघायचं आहे. आता आहे तिसरं वाक्य, मला आई डॅश येताना दिसली. समोरून, सगळीकडे, पूर्वी की घटाघटा यातलं एका उत्तरावर नंबर घालायचा आहे. 3 नंबर ते तुमचं उत्तर असेल. आता चौथं वाक्य, डॅश हिरवेगार गवत उगवले होते. 4 शब्द आहेत. त्यातला एकदा वापरलेला शब्द असतो तो पुन्हा वापरायचा नसतो. म्हणून त्याच्यावर काय करायचं, पेन्सिलीने कट करायचा किंवा जो नंबर लिहिलेला शब्द आहे तो बघायचा नाही. दुसरे उरलेले शब्द बघायचे आणि आपलं उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा. मला वाटतं उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील. चला आता चेक करूया आपण. पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती. मग पूर्वी हे झालं क्रियाविशेषण अव्यय. वाहतुकीची साधने कमी होती. कधी? तर पूर्वी. म्हणून हे झालं क्रियाविशेषण अव्यय. मी डॅश पाणी प्यायलो. कसे पाणी प्यायलो? घटाघटा. म्हणून घटाघटा हे काय झालं? क्रियाविशेषण अव्यय. तिसरं वाक्य आहे, मला आई डॅश येताना दिसली. कधी दिसली? समोरून येताना दिसली. मला आई समोरून येताना दिसली. आणि चौथं वाक्य होतं, डॅश हिरवेगार गवत उगवले होते. कुठे? सगळीकडे. आता उत्तरं लिहून घ्या पटकन. मी काही सेकंदाची वेळ तुम्हाला देते. उत्तरं पटापट लिहून घ्या. झालं लिहून? मला वाटतं क्रियाविशेषण अव्यय तुमच्या पक्क डोक्यात लक्षात राहील. बरोबर ना? झोपेतनं उठून विचारलं तरी सुद्धा सांगता आलं पाहिजे. कोणाला प्रश्न विचारायचा? क्रियापदाला. 99% वाक्यामध्ये क्रियापद कुठे असतं? शेवटी असतं. कळलं? चला लिहून झालं असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 14. बिन, परा हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा. मुलांनो, उपसर्ग म्हणजे काय? तर प्रिफिक्स. तुमच्या इंग्रजीमध्ये ह्याला प्रिफिक्स असं म्हणतात. म्हणजेच काय? तर तुमचा पॉसिबल शब्द असेल त्याच्या पुढे इम्पॉसिबल लावलं जातं. बरोबर? ह्याला प्रिफिक्स म्हणतात, म्हणजेच उपसर्ग. त्या प्रिफिक्सच्या ऐवजी आपण सफिक्स बघूया. सफिक्स म्हणजे काय?
तर शेवटी प्रत्यय लावला जातो. आपण लावायचो नाही का 5वीला 6वीला दार शब्द दिला असेल, इमानदार, रखवालदार, पाणीदार, मोतीदार, हा दार हा शेवटला लावायचो, त्याला प्रत्यय म्हणतात. बरोबर? म्हणजे जसं तुमच्या इंग्लिशमध्ये प्ले, त्याला तुम्ही आयएनजी लावता, मग प्लेइंग होतं. बरोबर? त्याला सफिक्स म्हणता तुम्ही. बरोबर? तर आता त्याच्या हे एकदम उलट आहे. उपसर्ग म्हणजेच काय, तर ह्या बिन किंवा परा या शब्दाने सुरुवात झाली पाहिजे, ज्याला प्रिफिक्स असं म्हणतात. बरोबर? किंवा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द असे म्हणतात. जसं एक्झाम्पल म्हणून मी सांगते, गैर. हां, तर गैर हे शब्दांनी बनणारे शब्द बघा कुठले असतील, तर गैरहजर म्हणजे ॲबसेंट, गैरसोय जिथे तुमची सोय होत नाही, गैरसमज मिसअंडरस्टँडिंग वगैरे. तर हे गैरवरून होणारे शब्द आहेत. उपसर्ग लावून तयार, गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द आपण बघितले. आता तुम्हाला बिन आणि परा हे उपसर्ग लावून शब्द तयार करायचे आहेत. बघा बघा काही जमतंय का तुम्हाला? काही जमतंय? चला आता आपण उत्तर बघूया ह्याची, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसं असलं पाहिजे. बिनधास्त, बिनचूक, बिनतक्रार आणि परावरून पराजय, पराभव, परावलंबी. परावलंबी म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड राहणं. कळलं तुम्हाला हे प्रिफिक्स किंवा उपसर्ग कसे करायचे ते? चला लिहून घ्या आता. बिनधास्त, बिनचूक, बिन तक्रार. तक्रार हा मूळ शब्द असतो, त्याला आपण बिन लावलंय. चूक हा शब्द आहे, त्याला पुढे बिन लावलंय. धास्त असतं, त्याला आपण बिन लावलंय. म्हणजे बिन हा उपसर्ग लावलेला पुढे आणि मग शब्द तयार केलेला आहे. तसाच पराजयचा आहे. जय, जय म्हणजे जिंकणे. हां, मग पराजय, पराभव, परावलंबी. झाले लिहून? चला जाऊया पुढच्या स्लाइडवर. प्रश्न 15. खालील वाक्यात योग्य ठिकाणी अर्धविराम वापरून वाक्य पुन्हा लिहा. मुलांनो, तुम्ही पंक्च्युएट द फॉलोइंग करता. बरोबर? किंवा तुम्ही काही बोलत असतात किंवा लिहिलेलं वाचत असता. जसं मिनू, चिनू, बिनू असे मिनू, बिनू, टिनू बाजारात गेले. मग हे लिहायचं असेल तर तुम्ही काय करता, त्यांची नावं घेतली आहेत एकासारखे सेम, म्हणून तुम्ही काय करता, मिनू नंतर कॉमा करता म्हणजे स्वल्पविराम. मिनू, बिनू, मग बिनू नंतर कॉमा करता स्वल्पविराम. आणि टिनू, टिनू नंतर स्वल्पविराम देत नाहीत. म्हणजे काय, तर मिनू, बिनू, टिनू हे बाजारात गेले, गावाला गेले, कुठेतरी गेले. बरोबर? हे एकाच जातीचे आहेत, मिनू, बिनू आणि टिनू, म्हणून तुम्ही कॉमा कॉमा करता. किंवा मी बाजारातून काही सामान आणले. आता काही सामान आणले म्हणजे त्याच्यामध्ये फळं, भाज्या, काहीतरी वस्तू असं लिहिलं तर मी काय करते, कॉमा कॉमा करत जाते. बरोबर? तर हे करणं म्हणजेच काय, तर विरामचिन्ह. आपण वेगवेगळी चिन्ह लेखनामध्ये वापरतो. जसं वाक्य संपल्यानंतर आपण पूर्णविराम देतो, फुल स्टॉप. नाहीतर लागून वाक्य आली तर त्याचा काही अर्थबोधच होणार नाही. बरोबर? आणि म्हणून आपण काय करतो, तर वाक्य संपल्यावर पूर्णविराम देतो, मग तिथे आपण थांबतो. हां, तर तसंच आज आपण अर्धविराम बघत आहोत. तर अर्धविराम म्हणजे काय, तर एक स्वल्पविराम दिलेलं असतं, कॉमा, त्याच्यावरती एक टिंब दिलेला असतो, ज्याला तुम्ही सेमी कॉलन म्हणतात मला वाटतं. त्यालाच आम्ही अर्धविराम असं म्हणतो. तर हे कधी दिलं जातं,
तर छोटी छोटी वाक्य जी असतात, ही वाक्य 2 वाक्य जोडली जातात. जसं तुम्ही अँड, ऑर, सो, बरोबर, बिकॉज, हे असे शब्द घालून तुम्ही 2 सेंटेन्स जॉईन करता. तसंच मराठीमध्ये 2 छोटी छोटी वाक्य जोडण्यासाठी काही शब्द वापरले जातात. त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही कंजंक्शन असं म्हणता. बरोबर आहे. तर ते जोडण्यासाठी जे चिन्ह वापरता, विराम चिन्ह, त्याला अर्धविराम असं म्हटलं जातं. कळलं? मग हे अर्धविराम वापरतात कधी? तर 2 छोटी वाक्य असतात उभयान्वयी अव्ययाने जोडलेली, तर ते जोडताना हे चिन्ह आपण वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, बघा समोरच वाक्य आहे, दोघांनी मिळून एक शेत खोदले पण तेथेही त्यांना धन मिळाले नाही. ह्यातली 2 वाक्य कुठली आहेत बरं? बघा, दोघांनी मिळून एक शेत खोदले हे एक वाक्य, आणि दुसरं वाक्य काय? तेथेही त्यांना धन मिळाले नाही, हे दुसरं वाक्य. मग ही 2 वाक्य जोडण्याचं काम कोणी केलंय? कोणता शब्द येतो? पण. मग पण हा शब्द काय झाला? उभयान्वयी अव्यय. बरोबर, कारण का तो 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतो, म्हणून पण झाला. मग त्या शब्दाच्या अगोदर हे अर्धविराम द्यायचं आहे. कळलं का तुम्हाला? चला आता आपण पुढच्या वाक्यात जाऊया. ढग गडगडत होते परंतु पाऊस आला नाही. आता इथली 2 वाक्य कुठली आहेत? ढग गडगडत होते, पाऊस आला नाही, हे दुसरं वाक्य झालं. त्या 2 वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय कोणता शब्द आहे? तर परंतु. मग या परंतुच्या अगोदर तुम्हाला काय वापरायचं आहे? अर्धविराम, म्हणजेच कॉमा आणि त्याच्यावरती डॉट, स्वल्पविराम आणि त्याच्यावरती डॉट, या चिन्हाला म्हणतात अर्धविराम. बरोबर. आता तिसरं वाक्य बघूया. स्वल्पविराम म्हणजे कॉमा, तुम्हाला माहिती असेल. तिसरं वाक्य बघूया. त्यांची कामे वेळेवर होत नाहीत म्हणून आळशी माणसे अपयशाचे धनी होतात. बरोबर. आता ह्यातली 2 वाक्य कुठली? त्यांची कामे वेळेवर होत नाहीत, हे एक वाक्य. दुसरं वाक्य आहे आळशी माणसे अपयशाचे धनी होतात, म्हणजेच काय? आळशी माणसाला सक्सेस मिळत नाही, यश मिळत नाही, असा त्या दुसऱ्या वाक्याचा अर्थ आहे. मग दुसरं वाक्य काय आहे? आळशी माणसे अपयशाचे धनी होतात. आता ह्या 2 वेगवेगळ्या वाक्यांना जोडणारा एक शब्द आहे. तो शब्द कोणता आहे? उभयान्वयी अव्यय. मग ते उभयान्वयी अव्यय असलेला शब्द कुठला? म्हणून. बरोबर. मग ह्या म्हणूनच्या अगोदर आपल्याला अर्धविराम लावायचं आहे. तुमच्या हातात पेन्सिल असेल, आता बघा ते कसं लावायचे वाक्यामध्ये. दोघांनी मिळून एक शेत खोदले. आता अर्धविराम द्यायचा, पण तेथे त्यांना धन मिळाले नाही. नंतर आहे ढग गडगडत होते परंतु, त्याच्या अगोदर आपण काय केलेलं आहे? अर्धविराम लावलेला आहे, परंतु पाऊस आला नाही. त्यानंतर तिसरं वाक्य आहे त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. बरोबर. मग आता काय लावायचं? अर्धविराम द्यायचा, म्हणून आळशी माणसे अपयशाचे धनी होतात. झालं लिहून? पेन्सिलीने करून घ्या तुम्ही आणि नंतर लिहा, कारण का आपल्याला अजून एक प्रश्न लिहायचा आहे. केलं का? केले अर्धविराम? नंतर लिहा तुम्ही. जाऊया पुढच्या स्लाइडवर. चला आता प्रश्न 16 आहे. नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती कोणत्या? त्यांची यादी करा. आता मला सांगा मुलांनो, नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? तर निसर्गामध्ये काही अशी वेगळी परिस्थिती निर्माण होते, जसं भूकंप होतात, नदीला महापूर येतो,
समुद्राच्या लाटा अचानक मोठ्या येतात आणि किनाऱ्याच्या बाहेरच्या परिसरात किंवा लोकवस्तीच्या ठिकाणी येतात. याला म्हणतात सुनामी. किंवा एकाच ठिकाणी भरभरून पाऊस पडतो, जास्तीचा पाऊस, याला म्हणतात ढगफुटी. किंवा कधी कधी आपोआप रस्ता खचून जातो, किंवा डोंगराची कडा जी असते ती अचानक तुटून पडते. मग हे सगळं काय आहे? नॅचरल आहे. ह्यालाच म्हणतात नैसर्गिक आपत्ती. आता मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? तर मानवाने स्वतःच्या सुखासाठी किंवा स्वार्थी वृत्तीमुळे निसर्गाची हानी केलेली आहे, ती सगळी मानवनिर्मित आपत्ती आहे. जसं काय? जंगलतोड करतो, वायू प्रदूषण येतं, जलप्रदूषण येतं, ध्वनी प्रदूषण येतं, अंधश्रद्धा आहेत, बरोबर? किंवा काहीतरी चालू ठेवणं, मग आग लागते, किंवा समोर गाडी येते बघते पण स्वतःचा स्पीड वाढवणं, किंवा फोनवर बोलत चालणं, गाडी चालवणं फोनवर बोलत बोलत, मग काय होतं? अपघात होतो. त्यानंतर केमिकलचे टँकर जात असतात बऱ्याचदा, मग कधी कधी ते गळतात, बरोबर? किंवा कंपनीतनं एखादा केमिकल आहे ते बाहेर पडतं, त्याला म्हणतात वायू गळती. त्यानंतर न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे जे आहेत, हे सगळे मानवाने निर्माण केलेले आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी, इतरांना घाबरवण्यासाठी. किंवा इमारती कोसळणं, का तर पक्क बांधकाम नसतं किंवा त्या जुन्या झालेल्या असतात, मग जुन्या वस्तू तोडून नव्याने बांधल्या पाहिजेत पण ते बांधत नाही, आणि मग काय होतं? ती इमारत कोसळते. मग ह्या ज्या सगळ्या आहेत ह्याला काय म्हणतात? मानवनिर्मित आपत्ती. आता तुम्हाला फरक कळला? नैसर्गिक आपत्ती कुठली आणि मानवनिर्मित आपत्ती कुठली? चला तर मग आता आपण लिहून घेऊया. लिहा. भूकंप, महापूर, चक्रीवादळ, ढगफुटी, वीज कोसळणे, डोंगर कडा तुटणे आणि सुनामी, ह्या सगळ्या काय आहेत? नैसर्गिक आपत्ती. लिहून घ्या. आणि जसं जसं लिहून होतं त्यापुढे कॉमा किंवा स्वल्पविराम देत चला. आता भूकंप, महापूर, चक्रीवादळ काय काही कळणारच नाही, लांब लचक सगळं सरसकट होऊन जाईल. पटापट लिहा, वेळ संपत चाललीये. झालं लिहून? आता आपण मानवनिर्मित आपत्ती लिहूया. आग लागणे, घर पडणे, अपघात होणे, रासायनिक वायू गळती, न्यूक्लिअर बॉम्ब आणि पूल. पूल म्हणजे पूल तुटणे. बघा, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. ब्रिज वगैरे जे असतात त्यांची सुद्धा असते, बरोबर? मग आपण ती पाहूनही परत तेच वापरतो, मग ते पूल वगैरे जे असतात ते तुटून जातात. मग ही मानवनिर्मित आपत्ती की नाही? झालं लिहून? झालं? जाऊया पुढच्या स्लाइडवर. मुलांनो, वेळ झाली आता शब्दलेखन चेक करायची. पहिला शब्द होता नियंत्रण.
दुसरा होता पर्यटक, तिसरा होता धूम्रपान, मला र लावलेला होता, बरोबर. चौथा होता पुनर्निर्मिती, आणि म्हणून नी आणि मी दोघांच्या वरती रफार आहेत. आणि पाचवं होतं घटनास्थळ. मला वाटतं तुम्हाला समजलेलं असेल. झालं चेक. ज्या चुका आहेत त्या 5-5 वेळा लिहून काढायच्या आहेत. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओद्वारे. तोपर्यंत छान छान अभ्यास करा, परीक्षेची तयारी करा. धन्यवाद.